नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी मला पु ल देशपांडेंच्या काही ओळी आठवतात. ते म्हणतात, उपजीविकेसाठी पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण त्यासोबतच एखाद्या कलेशीही मैत्री करा. संगीत, नाटक, नृत्य, शिल्प, चित्रकला इत्यादी. कारण उपजीविकेसाठी केलेलं काम तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली ही मैत्री तुम्ही का जगावं हे तुम्हाला शिकवून जाईल. श्रोते हो, शास्त्रीय संगीतात अनेक घराण्यांपैकी एक घराणं जयपूर घराणं. जयपूर घराण्याच्या समृद्ध वारसासाठी कोल्हापूरची वेगळी ओळख आहे. उस्ताद अलादिया खां साहेब, नंतर पंडित आनंदराव लिमये, ज्यांना प्रेमाने लिमये बुवा म्हणून ओळखलं जातं, आणि त्यांच्याच शिष्यांपैकी एक जे आज आपल्या प्रतिभावान आणि सुमधुर आवाजाने जयपूर घराण्याची परंपरा फक्त जपतच नाहीत, तर जयपूर घराण्याचा दंडक पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवत आहेत. असेच सुमधुर आवाजाचे श्री सुधीर पोटे सर आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा करूया. पोटे सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपली थोडी कौटुंबिक पार्श्वभूमी, आपलं बालपण आणि शिक्षण कुठे झालं याबद्दल आमच्या श्रोत्यांना थोडं सांगा. माझं बालपण उगार खुर्द हे सांगलीपासून जवळच एक गाव आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमारेषेवर. बरं. तिथे माझं बालपण गेलं आणि त्यानंतर तिथं कॉलेज नव्हतं, त्यामुळे मी बेळगावला गेलो. माझे आईवडील तिथं फॅक्टरीतच होते. त्यानंतर मी कॉलेजला बेळगावला गेल्यानंतर तिथं पहिल्यांदा मी रामभाऊ विजापुरे यांच्याकडं, म्हणजे ते सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक होते, जे बेळगावला जायच्या निमित्त कॉलेजसाठी मी गेलो. तर पहिल्यांदा त्यांच्याकडे मी प्राथमिक संगीत शिकलो आणि त्यानंतर 70-72 साली ग्रॅज्युएट झाल्यावर नंतर मी 74 साली कोल्हापुरात आलो. अच्छा. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची नोकरी करण्यासाठी. आणि तिथं आल्यावर मला मग लिमेबुवा त्यांची मला भेट झाली सुदैवानं, आणि मग त्यांच्याकडे मी गाणं शिकायला लागलो. अच्छा. या दरम्यान मग त्यांच्याकडं जवळजवळ मी 20 वर्ष शिकलो. या दरम्यान मी म्हणजे अगोदर BSc झालो होतो विथ केमिस्ट्री. नंतर मी विशारद झालो. कोल्हापुरात MA संगीत केलं शिवाजी विद्यापीठात आणि संगीताचार्य केलं. बरं. हे माझं शिक्षण. अच्छा. सर, जसं आपण आता बोललात की आपण BSc केलं आहे केमिस्ट्रीमधनं, बरोबर. पण त्याच्यानंतर आपण वळलात म्युझिक या क्षेत्राकडे. तर सायन्सकडनं हा संगीताकडे जो कल होता तर तो कसा काय, त्याबद्दल काय सांगता? नाही, BSc झाल्यानंतर मी संगीताकडे वळलो नाही. अच्छा. म्हणजे उगारला असताना मी गाणं शिकतच होतो. अर्थात तिथे कोण गुरु असे नव्हते, परंतु गाण्याचा नाद माझ्या आईवडिलांच्यामुळं मला होताच. BSc झाल्यानंतर कोल्हापुरात आलो. म्हणजे त्या जसं मगाशी सांगितलं, बेळगावला गेल्यानंतर रामभाऊ विजापुरेंची माझी भेट झाली आणि त्यांच्याकडे मी शिकलो. आणि कोल्हापुरात आल्यानंतर मी कोल्हापुरात नोकरी करत होतो सेंट्रल बँक ऑफ इंडियावर. मी जवळजवळ 22 वर्ष नोकरी केली आणि त्या दरम्यान माझी लिमेबाऊंची भेट झाली आणि मला असं जाणवलं की बाबा हे काहीतरी वेगळं गणित आहे आणि आपण ह्यांच्याकडून गाणं शिकावं. आणि दुसरी गोष्ट चांगली काय झाली की 76च्या दरम्यान मला राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. बरं. आणि त्यांची अट तेव्हा होती, आता आहे की नाही माहीत नाही, त्यांची अट अशी होती की तुम्ही शिष्यवृत्ती जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा तुम्ही नोकरी करायची नाही. मग मी 2 वर्ष बँकेतनं बिनपगारी रजा घेतली आणि 2 वर्ष मी स्कॉलरशिप घेतली आणि मग त्यांचं शिक्षण सुरू झालं. असं मग ते साईड बाय साईड लिमेबाऊंच्याकडे मी गाणं शिकत होतो. इथं बँकेची नोकरी सुरूच होती. असं. सर, जसं आपण आता तुमच्या बोलण्यातनं मला कळलं की सांगीतिक प्राथमिक शिक्षण आपण पंडित रामभाऊ विजापुरे बेळगाव यांच्याकडे घेतलं. बरोबर. आणि त्याच्यानंतर जयपूर घराण्याचे गायक पंडित आनंदराव लिमये यांच्याकडे जवळजवळ म्हणजे 20 वर्ष आपण शिकलात. सर, तर हा अनुभव कसा होता? कारण 20 वर्षाचा कालावधी म्हणजे प्रगल्भ कालावधी आहे खूप. याबद्दल काय सांगता येईल? नाही, अनुभव म्हणजे हा असा होता की थोड्याशा दुर्दैवानं लिमेबुवांचं नाव लोकांना फारसं माहीत नव्हतं. पण जयपूर गायकी प्राणपणानं जपणारे असं ते कोल्हापूरचं एक रत्नच होतं. आणि नंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली ही शेवटी त्यांच्या आयुष्यात. परंतु त्यांचं जेव्हा मी गाणं ऐकलं तेव्हा मला असं जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे. आणि तोपर्यंत जयपूर घराणं आणि मला फारशी माहिती नव्हती. पण त्यांच्या सहवासात मी आलो, त्यांचा स्वभाव बघितला आणि त्यांचं माझं जे गणित होतं ते एवढं जमलं की मग मी त्यांच्याकडे गाणं शिकायला लागलो. असं ते झालं. अच्छा.
सर, आपण संगीताचार्य ही समकक्ष डॉक्टरेट जी पदवी आहे ती बरोबर. पण प्राप्त केली आहे. हो. त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टर वीरा आठवले यांचं मार्गदर्शन लाभलं. हो 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 तर त्याच्यासाठी आपण कुठला विषय निवडला हां होता? विषय नाही संगीताचार्य ही परीक्षा जी आहे ती 2 प्रकारे होते. बर. एक तर क्रियात्मक विभाग म्हणजे प्रॅक्टिकल घेऊन आणि एक थिअरी घेऊन. म्हणजे आता बहुतेक युनिव्हर्सिटीमध्ये जी डॉक्टरेट असते ती थिअरी घेऊन असते. पण हा संगीताचार्याचा प्रात्यक्षिकाचा जो सिलेबस आहे तो अतिशय आव्हानात्मक आहे. म्हणजे वेगवेगळे राग आहेत, एकाच रागाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते एक ज्याला त्याची गोडी आहे त्याला ते आव्हान असतं की वेगवेगळे कानडे एकामागून एक कसे आपण सांगायचे. तर ते मला असं वाटलं की आपण हेही करावं आणि पंडित वीरा आठवले म्हणजे ते मोठं नाव होतं. ते वेलायत हुसेन खान साहेबांचे गंडामधनं शागिर्द होते. अच्छा. त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि निबंधाचा विषय माझा वामनराव देशपांडे हा होता, हे पुण्याचे जे. अच्छा. हां, तो माझा निबंधाचा विषय होता. आणि आबानी म्हणजे वीरा आठवलेनी या अभ्यासक्रमाबरोबरच मला ते जे कार्यक्रम करत म्हणजे वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित असे हे कसे करायचे तेही मी त्यांच्याकडनं बाळकुडं घेतलं आणि जवळजवळ मी 20-22 प्रकारचे असे वेगवेगळे कार्यक्रम मी सादर केले. अच्छा. असं हे सगळं झालं. बरं सर, जसं आपण सांगितलं की आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथे नोकरीला होतात आणि त्याच्यानंतर आपण संगीताचे धडे पण म्हणजे पॅरलली ते पण सुरू होतं. तर हा नोकरीमधला आणि हा रियाजाचा जो समतोल आहे तो मग तेव्हा कसा काय साधला सर? कारण बँक म्हटलं म्हणजे बरोबर ठराविक त्या वेळेत त्यामुळंच ते शक्य झालं ना. अच्छा. म्हणजे समजा मी एखाद्या कारखान्यात असतो तर शिफ्टची ड्युटी लागली असती. बर. पण बँकेची नोकरी त्या मानानं सुखाची आणि अर्थात मी गाणं नाटक हे सगळं करत असल्यामुळं बँकेच्या लोकांनी मला कन्सेशन दिलं. अर्थात मी काम चुकारपणा कधीच केला नाही. परंतु समजा कार्यक्रम असेल तर सकाळी 10-10:30 बँकेत यायचं आणि 5 वाजता जात होतो. त्यामुळे मी गाणं नाटक हे सगळं करायला मोकळा होतो. आणि जसं मगाशी सांगितलं मला राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली, त्यामुळे 2 वर्ष मी फक्त गाणंच केलं. अच्छा. असं झालं. अच्छा. सर, आपण अखिल भारतीय गंधर्व मंडळ मिरज इथे पण रजिस्ट्रार, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी आणि सचिव म्हणून पण कार्यरत होतात. बरोबर. तर तिकडे कसं काय गेलात सर तुम्ही आणि तिथला अनुभव काय होता मग? तिथला अनुभवही चांगला होता. तिकडं जाय कारण म्हणजे 1996 साली मी तिकडं गेलो. 93 साली काही कारणामुळं मला असं वाटलं की बँकेची नोकरी सोडावी. म्हणजे बँकेची नोकरी सोडण्यामागे बँकेचा काय संबंध नव्हता. पण मला असं वाटलं की आपल्या आवडीचं काहीतरी काम करावं. म्हणून 96 साली मी त्याच्या कार्यकारी सचिव आणि रजिस्ट्रार म्हणून मी तिथे गेलो. ते 3 वर्ष काम केलं. मला जेवढं जमतंय तेवढ्या सुधारणा मी केल्या आणि प्रामाणिकपणे ते काम केलं. त्यानंतर ते 99ला मी काम सोडलं. त्यानंतर पुन्हा मी निवडून आलो काही वर्षांनी आणि मग सचिवाचं काम केलं. या सगळ्या गोष्टी आनंदाने आणि शेवटी ती संगीताची संस्था आहे आणि संगीत, नाटक, काव्य या गोष्टी सगळ्या माझ्या आवडीच्या होत्या. त्यामुळे म्हटलं एक संस्थेचा अनुभव बघावा म्हणून मी त्या संस्थेत काम केलं. बरं सर, मगाशी आपल्या बोलण्यात नाही मला जाणवलं की आपण महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ संगीत विभागाचे समन्वयक पण म्हणूनही 4 वर्ष काम केलंय. सर, तर आमच्या श्रोत्यांना आपण या विश्वकोश बद्दल काय सांगाल? मराठी विश्वकोश बद्दल माहिती म्हणजे हे एक्झॅक्टली काय सांगतो. बरोबर. कसं आहे की एनसायक्लोपीडिया हा लोकांना माहीत असतो. बरोबर. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तिथं बघू शकता. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ म्हणजे पूर्वी तिथं तर्कतीर्थ होते आणि वाईला ते ऑफिस आहे. आणि मला माहीत होतं ते की त्यांचं फार मोठं काम आहे. म्हणजे आजसुद्धा मी सांगू इच्छितो की ज्या कोणाला कुठल्याही गोष्टीबद्दल कुठल्याही म्हणजे फॅकल्टीबद्दल म्हणजे एक शास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, आपले प्राचीन परंपरा असेल, तुम्हाला काहीही त्यात अडलं, चित्रपट असेल, नाट्य असेल, तुम्हाला काहीही त्यात अडलं तर तुम्ही तिथं जाऊ शकता, त्यांच्या साईटवर जाऊ शकता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला असं पाहिजे असेल की गोविंदराव टेंबे, तर तुम्ही तिथं गोविंदराव टेंबे किंवा टेंबे गोविंदराव हे टाईप केलं की टेंबेंची माहिती सगळी मिळते. लताबाई मंगेशकर, म्हणजे हे उदाहरणं तुम्हाला दिली की कुठल्याही म्हणजे चित्रपट असो, नाट्य असो, हे सगळं तुम्हाला मिळतं. आणि माझ्याकडं ती जबाबदारी आली, अचानकच आली. म्हणजे त्यांनी कोणाला तरी विचारलं होतं परंतु ते त्यांना शक्य झालं नाही.
म्हणून माझ्याकडे ती जबाबदारी आली. मलाही माहीत नव्हतं काय. मग ते संगीत विभागाचा समन्वयक म्हणून मी काम केलं. आणि जेवढं शक्य होतं ते मी केलं. म्हणजे नव्या नोंदी केल्या, नोंदी मी संपादित केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारे कशा त्या केल्या जातील हा अभ्यास केला. अर्थात सगळ्यांचं मार्गदर्शन होतं. तर हेही काम मी मनापासून केलं. अच्छा. हां, 4 वर्ष मी केलं ते. बरं सर, आपण आकाशवाणीचे पण A ग्रेड आर्टिस्ट आहात. बरोबर. तर आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभा आणि संगीत संमेलनातही आपण 6 वेळा आपलं गायन झालेलं आहे, अखिल भारतीय स्तरावरही. तर तिथे पण गाण्याचा एक अनुभव कसा होता सर? नाही, असं त्याचा अनुभव असा आहे, पहिल्यांदा मी पुणे आकाशवाणी, कारण तेव्हा सांगली केंद्र नव्हतं. बरं. मला ग्रेड मिळाली ही पुणे आकाशवाणीची. आणि नंतर आमची नावं इकडे ट्रान्सफर झाली सांगलीला. आणि सांगली आकाशवाणीचे सगळेच तेव्हापासून आमचे सगळे मित्रच आहेत आणि त्यांचं सहकार्य होतंच. आणि हा अनुभव अतिशय चांगला होता की मित्रमंडळी असल्यामुळं हसत खेळत आणि केव्हाही त्यांनी समजा त्यांचे काही कार्यक्रम असतील, स्पर्धा असतील, तर त्यांनी आम्हाला बोलवलं. आणि हा एक अनुभव छान होता. बाहेरचा अनुभवसुद्धा संगीत संमेलन झालं, तिथं गेलो. तर हा आवडीचंच क्षेत्र असल्यामुळं हा अनुभव छानच होता सगळा. अच्छा. असं हे झालं. बरं सर, आज संगीत क्षेत्रात आज आपलं एवढं मोठं नाव आहे, पण आपल्या बोलण्यावरनं मला मग अशी कळलं की आपण नाटकातही काम करता आणि अजूनही ते सुरू आहे. तर संगीताकडनं नाटकात काम करणं हा प्रवास कसा काय आणि कधी सुरू झाला? नाही, असा तो काय मुद्दाम प्रवास मला सुरू करायला लागला नाही. बरं. कारण झालं असं की ह्या कलांची आवड मला असं वाटतं की उपजत माणसात ज्याला त्यात रस आहे त्याच्यात ती वाढीला लागतेच भावना. मग उगारला मी जसं मगाशी सांगितलं की पहिल्यापासून मला नाट्यात रस होताच. आणि मला सांगायला आनंद होतो की तिथं तेव्हा त्या काळात जरी कोणी गाणं शिकवणारं नसलं तरी माझ्यासाठी संगीत नाटकं तिथं शिक्षकांनी लिहिली आणि ती मी काम केलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे सुद्धा आवडीचंच काम आहे. खरं म्हणाल तर मला आजसुद्धा असं वाटतं की संगीत नाटकात काम करणं आणि संगीत नाटकात गाणं हे अतिशय आव्हानात्मक आहे. बरोबर आहे. कारण त्यावेळची दाद हे महत्वाचे आहे आणि प्रेक्षक अगदी आपल्या समोर बसलेले असतात आणि लगेच तुम्हाला कळतं. बरोबर. आणि ऑर्गनचा आवाज ऐकला की तुमच्या अंगात काहीतरी संचारतं असा माझा आज सुद्धा अनुभव आहे. तर हा सुद्धा छानच अनुभव होता. आणि मग राज्यनाट्यामध्ये वगैरे मी कामं केली, बऱ्याच नाटकात कामं केली, प्रमुख भूमिका केल्या, मला पारितोषिकही मिळाली सरकारची. असा तोही प्रवास माझा सुरू आहे. सर, शास्त्रीय गायक म्हणून एक म्हणजे ज्या मैफिली तुम्ही करता आणि नाटकात काम करणं म्हणजे तुमचा डायरेक्ट संबंध हा प्रेक्षकांशीच येतो, पण याच्यात तुम्हाला काही बेसिक असा काही फरक आढळतो का? नाही, फरक तर खूप आहे. कारण जेव्हा तुम्ही गाता, समजा मी एका मैफिलीत गातोय, तर ते गाताना मी आणि माझे 2 साथीदार यांच्यावरती अवलंबून असतं. बरोबर. अर्थात प्रेक्षक हा महत्त्वाचा आहेच, परंतु गाताना तुम्हाला अंदाज घेत 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 गाता येतं. समजा तुम्हाला काही असं वाटलं की जरा हे चुकतंय तर तुम्ही थांबू शकता. साथीदाराला तुम्ही सांगू शकता की तू जरा वाजव, हे करू शकता. परंतु नाटकात तसं तुम्हाला करता येत नाही. बरोबर आहे. तुमचं एक वाक्य चुकलं तर ते लगेच लोकांच्या कानात आणि नजरेत येतं. तुम्ही पाठांतर विसरला तर नजरेत येतं. तुम्ही बेसूर झाला तर लोकांना कळतं. म्हणून तुम्हाला मी म्हटलं की हे जास्ती आव्हानात्मक आहे. आणि मला वाटतं आपण शास्त्रीय गायन म्हटलं तर ते एक सोलो ऍक्टिव्हिटी आणि ती ग्रुप ऍक्टिव्हिटी आपण असंही कन्सिडर करू शकतो. तो एक मुख्य मुद्दा आहे की तुमचं काम तुम्ही जेव्हा करता, समोरचा चुकला तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. बरोबर. पण ते सांघिक आहे. समजा नाटकात काम करता करता ऑर्गनवाला त्याने सूर दिला नाही, एखादा लाईट लागला नाही किंवा चुकीचा सेट लागला, या सगळ्या गोष्टी त्या अवलंबूनच आहेत ना. त्यामुळे ती सांघिक कला आहे. बरोबर. सर, जसं आपण निरनिराळ्या संकल्पनांवर आधारित पण जवळजवळ संगीताशाच निगडीत 22 कार्यक्रम केले आहेत, तर त्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? सविस्तर सांगता येणं कठीण आहे, कारण त्याला जवळजवळ 2-3 तास लागतील. बरं. थोडक्यात असं मी सांगू शकेन की पंडित विरा आठवले हे अशा प्रकारचे कार्यक्रम फार छान करायचे. आणि त्यांच्याच कार्यक्रमात मी पहिल्यांदा त्यांनी मला सहभागी करून घेतलं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हेही आपण करू शकतो. मग त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्याकडून काही मार्गदर्शक सूचना मी घेतल्या आणि मी असे वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित असे मी कार्यक्रम केले. त्यातले काही कार्यक्रम थोडक्यात सांगायचे म्हणजे मी पहिला केला रंगतोडीचे. म्हणजे त्यात तोडीचे मी जवळजवळ 17-18 प्रकार घेतले.
निरनिराळे कलाकार होते. म्हणजे भारती वैशंपायन होता, विनोद डिग्रजकर, पंडित विनोद डिग्रजकर, मग हे माझे मित्रच आहेत. आम्ही तिघांनी तो कार्यक्रम केला. मग मल्हारचे प्रकार, कानडाचे प्रकार, मग आयो फागुन मास हा मी कार्यक्रम केला. म्हणजे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी होळी कशी साजरी केली जाते त्यावर आधारित कार्यक्रम, आणि सगळे होळीचे धमारपासून लावणीपर्यंत तो मी कार्यक्रम केला. कौसायन असा कार्यक्रम केला, म्हणजे मालकंस आणि जवळचे राग तो केला. गुणी गोविंद असा मी एक कार्यक्रम करतो, म्हणजे गोविंदराव टेंबे हा एक माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे गोविंदराव टेंबेंचं सगळं कर्तृत्व, त्यांचं संगीत, त्यांचे चित्रपट, त्यांची भूमिका, रंगभूमी, त्यांचं साहित्य असा मी कार्यक्रम करतो. बरखा बिन मल्हारकी असा कार्यक्रम केला, म्हणजे मल्हार रागाशिवाय पावसाच्या बंदिशी असा कार्यक्रम केला. आणि हे मला वाटतं इथे विशेष आहे, मल्हार म्हणजे इटसेल्फ ते पावसाबद्दल आहे, पण त्याच्याशिवाय मल्हार म्हणजे सर्वसाधारणपणे मल्हार म्हटले की ते पावसाच्या बंदिशी, पण मल्हार रागाशिवाय पावसाच्या बंदिशी काही रागात आहेत. पण मग ही संकल्पना कशी आली, ती काय कशी सुचली ते काय मी सांगू शकत नाही, पण ती आली सुचली. कुंवर कन्हाई असा कार्यक्रम केला, म्हणजे कृष्णावरच्या बंदिशी, बंदिश प्रेमाची असा कार्यक्रम केला. अशा वेगवेगळे कार्यक्रम मी केले आजपर्यंत. सर मग हे कार्यक्रम कुठे कुठे झालेले? सगळीकडे झाले, म्हणजे बऱ्याच ठिकाणी झाले. महाराष्ट्रावर? हो, महाराष्ट्रात झाले, हैदराबादला झाला, कर्नाटकात झाले. गुणी गोविंदराव टेंबेंचा तर अमेरिकेत झाला, ऑस्ट्रेलियात झाला. असं ते लोकांनी दाद दिली त्यांना. तसंच सर आपण कंसायन, मालकंस आणि त्याची फॅमिली याच्यावर आधारित आणि उस्ताद अल्लादिया खां यांच्या बंदिशीचा पण कार्यक्रम करतात. बरोबर. तो पुण्याला जे माझे मित्र आहेत डॉक्टर चैतन्य कुंटे, कानडा काफिला, तो कानडा काफिला केला, आणि अल्लादिया खांच्या बंदिशी तो केला. तर अशा प्रकारचं काहीतरी डोक्यात असतं आणि ते मी सादर करतो. अच्छा सर, आपण मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण बोललात की पंडित आनंदराव लिमे यांच्याकडे आपण जयपूर घराण्याचं जे शिक्षण घेतलं संगीताचं, जवळजवळ 20 वर्ष, आणि त्याच्या आधीपासून आपण अविरत शिकताय. सर, तर तेव्हाचं जे शिक्षण होतं क्लासिकल शास्त्रीय संगीत आणि आता जे शिकवतात, तर तुम्हाला याच्यामध्ये काही फरक आढळतो का? निश्चितच फरक आहे. जसं सगळंच वातावरण बदललेलं आहे, मी बिघडलंय असं म्हणत नाही, कारण कसं असतं, हे वातावरण बदलत असतं. ते बिघडतं की नाही हे आपल्यावर अवलंबून असतं. पण आता वेग वाढलेला आहे. तेव्हा कसं, आता लिमेबुवा शिकवत होते, तर ते मला अजून आठवतं की पहिला त्यांनी भूपराग माझ्याकडनं जवळजवळ 6-7 महिने घेतला. तर असं आता होणं कठीण आहे, कारण आताचं वातावरण असं आहे, आणि हे रिॲलिटी शोज आणि सर्वसामान्यपणे पालकांची जागरूकता या दृष्टीनं वाढलेली आहे, आणि हे सगळं आता वातावरण बिघडलेलं आहे. त्यामुळे तो तेवढा फरक राहणारच आहे, त्यालाही काही इलाज नाही, हे होत राहणारच आहे. कारण वेळ, म्हणजे जसं जसं वेळ बदलते, कालचक्र बदलतं, फिरतं, त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी बदलणारच आहेत. अगदी फार पूर्वी निबद्ध अनिबद्ध संगीत होतं, ते आम्ही आता कुठं गातोय, पद्ममार कुठं गातोय, मग आम्ही खेळायलाच शिकलो ना. आता काहीतरी वेगळं, ते हे होणारच आहे, तर ते तुम्ही ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे. सर, आधी जी गुरु शिष्य परंपरा होती आणि गुरु शिष्याचं जे नातं होतं, म्हणजे गुरुकुल पद्धती पण होती आता, पण आता तसं काही राहिलं नाही आहे की पर्टिक्युलर 1 तास जा, 1.5 तास जा आणि तेवढ्या ह्याच्यात शिका. तर याबद्दल याच्यावर काय प्रकाश टाकतील आपल्याला? गुरुकुल पद्धती आता शक्य नाही आहे, कारण आता जिथं तुम्ही बघताय की ऑनलाईन शिकणं जिथं सुरू आहे. बरोबर. म्हणजे मी तसं शिकवत नाही, मला वैयक्तिक ते पद्धत आवडत नाही आणि रुचली नाही. परंतु दुसरी बाजू अशी आहे की समजा अमेरिकेतल्या कोणाला एखाद्या व्यक्तीला शिकायचं असेल, तर मग त्यानं काय करायचं, मग इथल्या कुठंतरी, पण काहीच नसल्यापेक्षा ते बरं असं आहे. पण गुरुकुल पद्धती, आता पूर्वी गुरुकुल पद्धती म्हणजे गुरुकुळं राहायचे विद्यार्थी, तिथंच जेवायचे, तिथंच राहायचे, तिथं काम करायचे. आता हे शक्य होत नाही, कारण शिष्याला कुठंतरी त्याचा एक बेस कुठंतरी पाहिजे असतोय, म्हणजे आर्थिक त्याचे काहीतरी नियोजन असल्याशिवाय ते राहू शकत नाही तो. त्यामुळे हेही होणार आहे. आता गुरुकुल पद्धती वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणजे गुरुनं सांगायचं, फक्त तो समोर बसून राहून शिकत नाही. आता उदाहरणार्थ मुंबईसारख्या ठिकाणी की समजा कुठेतरी दूर राहत असेल शिष्य आणि गुरु दूर राहत असेल, तर जाण्या येण्यात 1-1.5 तास जातात, म्हणजे 1 वे 1.5 तास असे 3-4 तास गेले, तर तो नोकरी केव्हा करणार, संसार केव्हा बघणार, अभ्यास केव्हा करणार आणि शिकणार केव्हा.
तरी पण चांगली गोष्ट आहे की काही काही संस्था अशा आहेत की त्या स्कॉलरशिप देतात आणि शिष्याला, जशी मला स्कॉलरशिप मिळाली तसे काही काही आता काही संस्था देतात आणि ते सुरू आहे. सर, पण हे प्रत्यक्ष शिकणं म्हणजे ऑफलाईन आजच्या भाषेत आणि ऑनलाईन शिकणं याच्यामध्ये मला वाटतं जमीन आसमानचा फरक आहे. भरपूर फरक आहे. तर तुम्ही काय बोलाल याच्याबद्दल की नाही, मी त्याबद्दल काय बोलू शकत नाही, कारण मी ऑनलाईन शिकवलेलंच नाही पण. अच्छा. त्यामुळे ते ऑनलाईन शिकवणं काय असतं हे मला माहीत नाही. अच्छा. त्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे. बरं. सर, आजची जी पिढी आहे, तरुण पिढी, तर त्या पिढीला जर संगीतामध्ये, आता वाद्यसंगीत असो की गायन असो, याच्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल सर, की त्यांनी काय केलं? बरोबर आहे, पण संदेश देण्या एवढा मी काय मोठा स्वतःला मानत नाही. एक मार्गदर्शन. बरोबर आहे, एक सुचवू शकतो मी की जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा प्रामाणिकपणे आणि गुरुवर श्रद्धा ठेवा. होतं कसं आजकाल की मी असे अनेक उदाहरणं बघितलेले आहेत की शिकायला सुरुवात केल्यावर त्या विद्यार्थ्याला किंवा त्या विद्यार्थिनीला किंवा पालकांना असं वाटतं की 6 महिन्यात हा एकदम तयार होईल. तसं नसतं, याला शॉर्टकट नाही. बरोबर. मग शक्य तेवढे तुम्ही याच्यासाठी शक्य तेवढे कष्ट घेतले पाहिजेत, गुरुवर श्रद्धा ठेवली पाहिजे, डोळे उघडे ठेवले पाहिजे आणि आपल्याला काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे हे एकदा तुम्ही ठरवलं तर तो मार्ग सुकर होत जातो, असं माझं म्हणणं आहे. सर, आज आपण इथे आलात आणि आपण केलेलं कार्य आणि अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.